महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. हत्तीचं वैशिष्ट्य सर मला जाणवलेलं असं आहे की तो कुठेही जाण्यापूर्वी एक वॉर्निंग देतो तुम्हाला. एक तर चित्कारतो, झाडाची फांदी मोडतो आणि वेगळा आवाज करतो की तो वागतो मी येतोय, तुम्ही सावध राहा. पहिल्यांदा सर ज्यावेळी हत्ती माझ्या शेतात आला ना, त्यावेळी माझ्या आईनं, तर माझी आई बाबा शेतात राहायची, पहिल्यांदा त्याला हळद कुंकू आणि जास्वंदाचं फुल टाकून आईने माझ्या पूजा करायची. माझ्या गणपती आला माझ्या शेतात आला. आणि नंतर सर काय झालं, हत्तीसारखाच यायला लागलो, पण त्याचं देवत्व कमी होत गेलं आणि नंतर तो उपयोगी वाटेना, तो उपद्रवी वाटायला. त्याची सोंड आहे ना सर, सगळ्यात मोठा सेन्सर आहे. पाणी कुठल्या दिशेला आहे त्यानं सोंड अशी जर अशी त्यानं झूम केली ना आपलं जेसीबीच्या बकेट सारखी, तर कळतं की बाबा पश्चिमेला पूर्वेला इकडे इकडे पाणी इकडे आहे. जे अण्णा, टी गणेश, चाळोबा गणेश आणि बारक्या ओंकार, हे चार नर आहेत. माई, मोहिनी आणि ती छोट्यामधली ती मादी असेल तर ती एक. अशी एकूण 8 हत्ती आपल्याकडे आहेत आजच्या घडीला आहेत. या नावं ठेवल्यामुळं ना हत्ती 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 एक वृक्ष वाटायचं ते लोकांना ऐकायला. आता गणेश, माई, अण्णा, बारक्या, सोंगट्या, मोहिनी हे जरा ऐकायला चांगलं वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे खरंच सकारात्मक बदल झाला असं वाटतंय मला. पण महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण अनेक विषयांच्यावर पॉडकास्ट केलेले आहेत, राजकीय विषयांच्यावर केलेले आहेत, सामाजिक विषयांच्यावर केलेले आहेत, वन्यप्राण्यांच्या संदर्भात हे केलेले आहेत. त्याच मालिकेतला आजचा हा एक वेगळा पॉडकास्ट आज आपण करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत दत्ता पाटील, जे चंदगडच्या वन विभागात, सामाजिक वनीकरण विभागात रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहेत. त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. दत्ता पाटील यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते साधारण गेले 20-21 वर्षापासून वन खात्याच्या सेवेत आहेत. पण त्यांची बहुतेक जी सेवा आहे ती चंदगड, आदरा या परिसरात झालेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा सगळा काळ जो त्यांच्या सेवेचा आहे, या सगळ्या काळात आपण बातम्या वेगवेगळी वाचल्या असतील. चंदगड आदऱ्याचा परिसर हा एकूण हत्तींचा सतत वावर असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. आणि त्यामुळं आपल्याला 2002 साली पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यात हत्तींचं अस्तित्व जाणवलं आणि 2004 साली दत्ता पाटील वन खात्यात रुजू झाले. आणि साधारण तेव्हापासूनच ते एकूण हत्तींच्या असं आजूबाजूला, हत्तींच्या अवतीभोवती हत्तींच्या सहवासात असलेले दिसतात. म्हणजे हत्ती आपण सर्कशीत बघतो, हत्तीत आपण विविध धार्मिक संस्थांचे हत्ती बघतो आणि जंगलातल्या हत्तींच्या सुद्धा गोष्टी आपण आणि त्यातल्या काही ज्या कहाण्या असतील त्या ऐकत असतो. प्रचंड सतत ऐकून सुद्धा हत्तींच्या संदर्भातल्या काही गोष्टी किंवा त्यांच्या घडामोडी ऐकायला आपल्याला कधी कंटाळा येत नाही, कारण त्यांच्या संदर्भात सतत कुतूहल एक वाढत जात असतं. आणि याच कुतूहलाच्या अनुषंगानं 20 वर्षाहून अधिक काळ हत्तींच्या सहवासात वावरलेल्या दत्ता पाटलांशी आपण बोलणार आहोत. हत्तींच्या संदर्भात, चंदगड, कोल्हापूर परिसरातल्या हत्तींच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. दत्ता पाटलांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हत्तींचं बारसं घातलेलं माणूस असं जर आपण याला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण हत्तींना जे आपल्या जंगलात, चंदगड आदराच्या आजूबाजूला जे हत्ती वावरतात त्या हत्तींना त्यांनी नावं दिलेली आहेत, नावं ठेवलेली आहेत त्यांची. आणि त्यांनी जी नावं दिलेली आहेत त्या नावांच्यावरून त्या परिसरातले लोक हत्तींना ओळखतात. आणि मग कुठला हत्ती आपल्या परिसरात आहे,
तो आपल्याला उपद्रव करणारा आहे का, माणसांच्यावर हल्ला करणारा आहे का, याच्या संदर्भातली एक जाणीव जागृती लोकांच्या त्यामुळे झालेली आहे आणि त्याचा हत्तींसाठीही उपयोग झालेला आहे आणि लोकांसाठी उपयोग झालेला आहे. तर आपण दत्ता पाटलांशी या सगळ्याच्या निमित्तानं एकूण हत्ती हा विषय केंद्रस्थानी ठेवूनच गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्ते सर. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. मी पहिल्यांदा मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही वन खात्यात इथं सेवेत आल्यानंतर सुरुवातीला इथं येण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि त्या दृष्टीने तुमचं काम कसं सुरू झालं? सर हे मी असं ठरवून आलो नाही वन खात्यामध्ये. माझं गाव आजरा तालुक्यातील घाटकरवाडी म्हणजे आंबोलीपासून एक 13 किलोमीटर असणारं गाव आहे आणि जंगल हा माझा रोजचाच आहे. कारण घाटकरवाडीला मोठं जंगल बालपणापासून सह्याद्री पट्ट्यामध्येच आम्ही राहिलेलो आहोत. असं काही नाही. कॉलेज झाल्यानंतर सर काय करायचं म्हणून एम्प्लॉयमेंटला नोंदणी केली. त्यांच्याकडून कॉल आला आणि सर असाच भरती झालो. ठरवून असं काही सर झालं नाही. ते आता आपण हत्तींच्या विषयावर बोलणार आहोत. तर तुम्ही वन खात्यात आला आणि चंदगडला हत्ती आलेले होते आधी. हो सर. तर त्या हत्तींच्या संदर्भात तुमचे सुरुवातीचे अनुभव काय होते? म्हणजे हत्ती त्या परिसरात आले त्यावेळच्या प्रतिक्रिया काय होत्या? तुम्ही एकूण तिथं काम करणारे थेट कर्मचारी म्हणून तुमचा अनुभव काय होता? जी सर. सर पहिली हत्तीविषयी जवळून अनुभवलेला अनुभव जो माझा आहे सर, हत्तीविषयी सांगायचं झालं तर चंदगड तालुक्यामध्ये जेलुगडे नावाचं एक गाव आहे. जेलुगडे. होय. जेलुगड्यामध्ये सन 2006 मध्ये विद्युत प्रवाहाच्या धक्क्यानं हत्तींचा मृत्यू झाला आणि बातमी फार मोठी झाली आणि योगायोगानं 3 हत्ती मेले होते त्यावेळी. 3 हत्ती मेले होते. एक पिल्लू पोटामध्ये होतं. आणि त्यावेळी मी नव्यानं रुजू त्यामुळे मी आजरा रेंजमध्ये होतो आणि मदतीला आमच्या 2-3 रेंजची माणसं तिकडे गेली. म्हणजे ते शेतकऱ्यानं मला वाटतं हत्तींसाठीच विजेच्या तारीतनं प्रवाह सोडलेला होता ना तो. हा केस सर घातपात होता तो. केस सर ही पूर्णतः अशी होती की त्या हत्तींचा त्या शेतकऱ्याला उपद्रव झाला. कारण धरणाला लागून त्या शेतकऱ्याची शेती होती आणि तो रोजचा त्रास बघून त्यानं ते विद्युत जी वायर आहे ती तोडून खाली टाकली असावी आणि त्या जो पाणथळ भाग होता कारण धरणवर होतं, शेती खाली होती. त्या पाणथळमध्ये ते पडल्यानंतर हत्ती आले आणि तिथं त्यांना तो मोठा धक्का बसला आणि त्यातील 3 हत्ती गतप्राण झाले, जागेवर गतप्राण झाले. आणि त्याच्यात एक दुर्दैवाची गोष्ट की एक हत्ती प्रेग्नेंट होते. म्हणजे ती आता बॉर्न म्हणजे ती थोड्या दिवसात पिल्लाला म्हणजे असे 4 हत्ती तिथं दगावले. आणि तिथं मी मदतीला गेल्यानंतर तत्कालीन अधिकाऱ्याने मला लेखनासाठी तिथं बसवलं आणि त्यामुळे तो पंचनामा जो आहे त्या पंचनाम्यात मला असं जाणवलं की बाबा हे काहीतरी वाईट घडतंय. म्हणजे शेतकरी आपल्या जागेवर कदाचित बरोबर असेल, हत्ती आपल्या जागेवर बरोबर असेल, पण एकंदरीत त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा संघर्षाकडे चाललाय. म्हणजे रक्तरंजित संघर्ष ज्याला म्हणतो तिकडे काहीतरी चाललेला आहे आणि हे नको आहे सर कुठंतरी. म्हणून त्या पंचनाम्याच्या आणि त्या घटनास्थळी मी असल्यानंतर त्या हत्तींना PM करणं आणि त्यानंतर त्यांच्या त्या सर्व अवयवांची विल्हेवाट लावणं हा सर्व प्रसंग खूप दुःखदायक होता, अतिशय दुःखदायक होता. आणि त्यामुळे ते तिथंपासून त्या मनाला कुठे हुरवू लागले की बाबा आपण ह्या वन विभागामध्ये आहे, याची रोजीरोटी खातो, याच्यावर आपलं घर चालतं, याचं काहीतरी करायला लागेल. पण ते काय करावं हे कळलं नाही. फक्त जस्ट फॉलो द ऑर्डर्स असं मी करत करत ती वेळ निघून गेली. आणि तदनंतर पुन्हा एकदा एक हत्ती माझ्या मडेलगे रेंजमध्ये आजरा रेंजमधील मडेलगे या क्षेत्रामध्ये तो हत्ती एक आला आणि जवळपास 79 दिवस सर तो त्या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत पीक नुकसानी करणे, जंगलात राहणे, त्याचा मागोवा घेणे, पंचनामे करणे, रात्री पेट्रोलिंगला जाणे, त्याला हुसकावून लावणे, सगळं काम मी त्यावेळी नौका असताना मला ते मेलेल्या हत्तींच्या नंतर पहिल्यांदा जिवंत हत्तीसोबत ते काम झालं सर माझं. आणि त्यावेळी मला असं जाणवलं की बाबा कुठंतरी हे चुकायला लागलंय की बाबा हत्ती आपल्याकडे येत आहेत, शेतात येत आहेत, पिकाचे नुकसान होत आहेत. पहिल्या दिवशी ठीक आहे सर एक आणि त्यामुळे ते कुठंतरी काहीतरी असा त्या काळात लोक सुद्धा हत्ती नवीन असल्यामुळे हत्तींना हुसकावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होते. काय करत होते लोक? सर पहिल्यांदा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ढोल ताशे वाजवणे. आपल्याकडे सहज मिळणारे शाळा, प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा किंवा गावामध्ये वेगवेगळी मंडळ असतात कला सहज मिळतात ढोल ताशे. आणि ढोल ताशानं सुरुवातीला सर हत्ती पळाले. आम्ही स्वतः बँजोवाल्यांचे भाड्यानं घेऊन आम्ही त्याच्या पाठलाग केला. हत्तीचा हत्ती पुढे पळत होते, आम्ही पाठे पळत होते. पण सर त्यावेळी त्याच्यामध्ये एवढा बुजरापणा होता की हत्तीने आमच्यामध्ये किमान सर 500 मीटर अंतर त्याने कधी आम्हाला ओटे करू दिलं नाही. म्हणजे आम्ही फास्ट पळालो होतो तेवढ्या स्पीडनं तो पळायचा. म्हणजे आम्ही प्रामुख्याने हत्तीची पाठ
शेपटी, पायाचे ठसे किंवा विष्ठा आणि झालेलं नुकसान याच्यावर ओळखत होतो की आम्ही हत्ती किती आहेत, कसा असेल हत्ती आणि काय अंदाज, किंवा कुठे एखाद्या झाडाला मातीचा चिखल जर त्यानं असं घासला असेल त्याच्यावर बाबा हत्ती एवढ्या उंचीचा असेल आपल्याकडे, असं याच्यावरून सर चाललं होतं. आणि मग ते फटाकडे त्यानंतर फटाके वाजवायला चालू केले आम्ही, कारण ते जेव्हा ढोल तशाला ऐकणार तर सुत्री बॉम्ब तुम्हाला माहित असेल छोटे असतात ते. त्यानंतर एक गंडेल मिळतात, पट्टण कडूला एक मोठा असा एक ठोकळ्यासारखा बॉम्ब असतो बघा, मोठा आवाज करतो, त्याला गंडेल असं म्हणतात, ते वाजवले. त्याच्यात बी जुमंदी ना, मग सुरबान नावाचा एक प्रकार आहे सर, त्याला अशी काठी लावली असते, तो वरती हवे जाऊन फुटतो, मग त्या हत्तीला थोडं नवकं वाटतं, भीती वाटते, ते हत्ती थोडेसे टाळतात. मग तिकडे आल्यानंतर मग मोठ्या फ्लॅशच्या विजेऱ्या आल्या, बॅटऱ्या आल्या, की त्या बॅटऱ्या पडल्यानंतर ते घाबरायला लागले. मग ते झाल्यानंतर आम्ही पलोते तयार म्हणजे केले. एक प्रयोग केला की त्याला सरावायचे लगेच सर की थोडे दिवस की त्याला लगेच ऍडजस्ट व्हायचा, अडॅप्ट व्हायचा, की हे मी इथे मला नवीन नाही आहे, ढोल आता ढोल आता बस झाला, तर ढोल मी ढोलाला ऐकत नाही. मग ते फटाक्यांना बी तसं झालं. मग सुरबान झाला, मग ते पट्टण कोरड्याचा ठोकळा मोठा बाम झाला, त्यालाही काय नाही. मग विचार्या केल्या, त्यालाही बघायला नाही. मग सर सगळ्यात सोपा उपाय आम्ही पलोत्या केल्या, ज्याला मशाल म्हणतो. मशालीला थोडा थोडा घाबरला सुरुवातीला, नंतर लक्षात आलं की हे आपलं काय वाईट करू शकत नाही, तर मशालला तुम्हाला. मग सर ते मिरचीची पूड टाकून त्याचा धूर करणे, वेगवेगळे अभ्यासक आले, त्यांनी सांगितलं नाही असं करा, मिरचीची झाडं लावा, तंबाखू त्याच्यात टाका, तंबाखू जळू देत, प्लास्टिक जाळा. तर ते एक दिवसासाठी उपयुक्त होतं. त्यानंतर सर पुन्हा एक मोठा प्रयोग झाला की मधमाशा आहेत ना, त्यांच्या आवाजाला हत्ती घाबरतो असं झालं. मग आम्ही काय केलं, मधमाशीच्या पेट्या ठेवून बघितल्या, तर त्या मधमाशा रात्री थोडंच गाणं म्हणणार आहेत, त्यांना गरज असली तर म्हणणार आहेत ना. मग त्याचा बी काय उपयोग झाला नाही. मग नंतर काय झालं, आम्ही रेकॉर्डिंग लावलं मधमाशांचं. रेकॉर्डिंग लावलं आणि हत्तीला पहिल्यांदा वाटलं बाबा की आईला मधमाशी आहेत, आपल्याला घाबरायला पाहिजे, चावणार आपल्याला, कारण त्याला कदाचित खूप भीती आहे वाटतं, म्हणजे मुंगीपासून तो घाबरतो. पण नंतर लक्षात आलं की त्यानं तो कर्णा काढून घेऊन गेला. तो जो कर्णा लावला होता, आपण पूर्वी कर्णा म्हणत होतो ना, मोठा स्पीकर, तो काढून वलपडून दिला त्यानं. त्या मधमाशांचं रेकॉर्डिंग त्या करण्यावरून लावायचं मोठ्यात, घुई 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 असा आवाज जर आला ना, तो सुरुवातीला घाबरला, त्याला वाटलं काहीतरी धोकादायक आहे. नंतर लक्षात आलं हे काहीतरी आर्टिफिशियल आहे, त्यानं लगेच त्याच्यावर ती केबल ओढून दिली, टाकून दिली. म्हणजे तो आमच्या पुढे एक पाऊल आहे सर. म्हणजे जे आमचे प्राथमिक जे काही ठोकताळे आणि अंदाजावर जे आम्ही काही केलं किंवा ऐकून, ते सर्व त्यानं तो त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेला आणि सगळं प्रयत्न पुन्हा एकदा फेल झाले सर त्याच्यामध्ये. मग डिपार्टमेंटनं सर काय केलं, आता हे झालं फिजिकली काहीतरी त्याला ऑब्स्टॅकल करायला लागेल ना. मग पहिल्यांदा सर आम्ही त्याला हत्ती प्रतिबंधक चर नावाचा एक चर खोदलाय केला, म्हणजे 2 फूट उंचीचा, माथ्याला 2 मीटर उंच, माथ्याला 3 मीटर आणि तळाला 1 मीटर असा एक असा चर मारला. आणि त्यातून ते काही दिवस यायचे थांबले. नंतर तो गणपतीचा जो अवतार आपण म्हणतो ना त्याला, गणेश, मग त्यानं काय केलं, आजूबाजूची माती आहे त्यात ढकलली, काही ठिकाणी झाडं मोडून टाकली त्याच्यामध्ये, आणि ते भरून तो पुन्हा यायला. आणि तरी किती चर खोदणार का, तर त्याचं एका दिवसात 20 किलोमीटरचं अंतर, 40 किलोमीटर पण सर तो त्याचं फिरण्याची क्षमता फिरतो. मग ते त्यानं, आणि जिथं प्रत्येक ठिकाणी सर होत नाही, काही ठिकाणी दगड लागतो सर, काही ठिकाणी नदी नाले असतात, ओढे असतात छोटे, तो यायला लागला. मग त्याच्या पुढे जाऊन डिपार्टमेंट काय केलं, सोलार फेन्सिंग चालू केलं सर. सोलार फेन्सिंग कर्नाटकमध्ये हत्ती पहिल्यापासून आहेत, भरपूर 4000च्या वर हत्ती आहेत. त्यांनी सांगितलं की सोलार फेन्सिंग करा. सोलार फेन्सिंग केलं सर. उन्हाळ्यात थोडंफार ते कार्यरत होतं. पावसाळा आल्यानंतर सूर्यप्रकाश चंदगड आजारामध्ये नसतो, त्यामुळे ते कुचकामी ठरलं. पुन्हा त्यांना आयडिया काय केली की एक मोठस तो पाहायचा, एक सर करंट आलेल्या वायरमध्ये थोडासा एक नाद असतो त्या वायरचा, एक नाद असतो, बारीक नाद असतो, ते त्याला कळतं आपल्या त्याला. त्याची सोंड आहे ना सर, ते सगळ्यात मोठा सेन्सर आहे. तो सोंड जर नुसता फिरवला ना सर, की पाणी कुठल्या दिशेला आहे, साधारण 6 किलोमीटर अंतरामध्ये पाणी कुठल्या दिशेला आहे, त्यानं सोंड अशी त्यानं झूम केली ना आपलं जेसीबीच्या बकेट सारखी, त्याला कळतं की बाबा पश्चिमेला पूर्वेला इकडे पाणी इकडे आहे. तसं तो सोंड जवळ नेला ना त्याला कळतं ही निर्जीव केबल आहे की म्हणजे विद्युत वाहिनी. तो काय करायचा, तो मधला खांब आहे ना, दोन्ही तारेच्या मधला, त्याला पायानं दाबायचा, आणि त्याच्या पायाला असतात नक्याला नसतो करंट, लागत नाही, ढकलायचा. ते करून बघितलं, लयच फार झालं तर मोठ्याच्या मोठं एखादं झाड उचलायचं आणि सरळ त्याच्यावर टाकायचं. टाकलं ना की ते ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक प्रवाह डिस्चार्ज झाला, तो आत यायचा, खायचं, जायचं. मग ह्या दोन्ही पर्याय सर त्याच्या पुढं आम्ही निष्काम ठरलो. म्हणजे डिपार्टमेंटने 2 खेळले प्रयोग, फक्त प्रयोगच ठरले, त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही, म्हणजे प्रतिबंधात्मक झालं नाही. थोडासा प्रतिकार केला आम्ही, पण प्रतिबंध झाला नाही सर त्याला. हे 2 गोष्टी आम्ही प्रामुख्याने तिथं त्याला
केल्या. म्हणजे लोकांनी काम प्रयोग करून बघितले, वन खात्यानं प्रयोग करून बघितले, पण हत्तीच्या पुढे सगळे फेल झाले. हो सर, हत्तीच्या पुढं पूर्ण म्हणजे निष्प्रभ आहे आपण. हा, सगळं. म्हणजे तो एक स्टेप आपल्या पुढे आहे, एक स्टेप आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. मग त्याला लगेच कळतं की हे काय आहे, हे चाललंय काय, आणि ह्याला प्रतिबंध करायचं असेल तर काय करायचं. तो विदिन सेकंद त्याला कळतं की आपण नाही, ह्याला हे असं केलं तर हे करेल. कारण त्याला डिस्चार्ज करण्याची टेक्निक सर त्यानं स्वतः तयार केली. त्याला कोणी सांगितलं नाही की झाड टाका किंवा त्याला जमिनीला टेकल्यानंतर तो डिस्चार्ज होईल, असं टाकला नाही सर. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, चंदगडला उमगाव नावाचं गाव आहे, त्याच्यामध्ये सावतवाडी नावाचं एक शेत आहे, एक छोटी वाडी आहे. तिथला एक शेतकरी सकाळ सकाळी आला आणि दंगा करायला की माझी विहीर ठेवली नाही हत्तीनं. आम्हाला शंका पडली, हत्ती पीक खाऊ शकतो, विहीर काय करणार आहे. तर सर आम्ही जाऊन पाहतोय तर काय, भात शेती लावली होती आणि भात शेती पिकायला आली होती. साधारण सप्टेंबर एंड असेल किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा असेल, सुगीचा थोडासा पहिला हंगाम. सावंत नावाचा शेतकरी होता, तो कोकम वगैरे बाजारात विकायचा. मी भरपूर बोलणार होता. मी जाऊन पाहिलं तर सर त्याचं पिल्लू त्यात पडलं होतं. आणि कोकणामध्ये छोट्या छोट्या विहिरी असतात पावसाळ्यापुरतं, 7 फूट 8 फूट 10 फूट, आणि तेवढं पावसाळ्यापुरतं पाणी वापरतात त्यांना सोडून देतात. ते पिल्लू न कळत त्याचं आत पडलं. त्यानं काय केलं, आजूबाजूची सगळी जी बांधाची माती आहे सर, ते जेसीबी सारखी ढकलून आत टाकला, खाजू टाकला, ती पिल्लाला अलग्यात घेऊन ती निघून गेली. म्हणजे एवढे ते हुशार आहेत. मी त्या रात्रीत त्यानं सगळा खेळ करून तो आला, खालं, पिल्लू पडलं, त्यानं ते त्याच्या रेमेडी शोधली आणि तो निघून पण गेला. म्हणजे एवढा हुशार आहे तो. आणि प्रचंड कुटुंबस्थल आहे. म्हणजे तू काही करू शकतो. म्हणजे एरवी शांत बसणारी आमची माई, म्हणजे मादीला मी माई नाव ठेवलं होतं सर, तर ती तर पिल्लाला तिच्या जरासा डिस्टर्बन्स वाढला किंवा एखादा फटाका चुकून त्या पिल्लाच्या जवळ जर पडला आणि पिल्लू जर केकारलं, थोडं चित्कार त्याचा कमी असतो, तर ती एवढा चार्ज करते सर की अक्षरशः गोळीच्या वेगानं धावून येते. भयानक कुटुंबस्थल आहे. आता तुम्ही ते माईचा उल्लेख केला की म्हणजे त्या हत्तींना नावं ठेवले, किंवा ही हत्तींना नावं देण्याची कल्पना कधीपासून सुचली तुम्हाला, कशी सुचली? सर मी 2019ला चंदगडवरून माझी बदली पाटणे म्हणून झाली. चंदगड तालुक्यातीलच पाटणे म्हणून एक रेंज वेगळा आहे आमचा. तर तिथं असं घडलं की माझ्याकडे ॲडिशनल चार्ज मिळाला आरेपोचा, रेंज फॉरेस्ट ऑफिसरचा. तिथल्या परब साहेब होते, ते प्रमोशन होऊन नागपूरला गेले आणि ॲडिशनल माझ्याकडे चार्ज दिला. तत्कालीन डिशेप साहेबांना वाटलं की हा मुलगा जर काहीतरी करेल, दिला. आणि मग सर काय झालं, त्यावेळी माझ्याकडे दुहेरी भूमिका आली. मी एक तर कर्मचारी म्हणून राहिलो आणि अधिकारी राहिलो, त्यामुळे माझ्यावर प्रचंड प्रेशर आलं. आणि तो परिसर प्रचंड हत्तीच्या वावराचा होता. भरपूर वावर, सारखा कंटिन्युअस त्या 2-4 गावामध्ये हत्ती आहेतच. मग काय करायचं, आम्ही रोज जाणार, नाईट पेट्रोलला जाणार, तुम्ही म्हणताय सगळे उपाययोजना करणार, हत्तीला तात्पुरतं घालवणार, परत पंचनामे करणार, लोकांना नुकसान देणार, हे एवढं सगळं चालत होतं. मग प्रॉब्लेम काय झाला, तर 2-3 वेळा अशा घटना घडल्या की हत्ती चार्ज करायला लागला स्टाफवर. एकदा स्टाफच्या गाडीवर आला, आमच्या गाडीवर. एक बॉम्ब फुटला नसता तर सर कदाचित मी आज तुमच्या मुलाखतीला नसतो. ती घटना सांगतो सर आधी, तुम्हाला पुढचं सांगतो. हेरे पारगड रस्ता एक आहे सर, पारगड नावाचा आपला किल्ला आहे, पारगड. तिथं आम्ही चाललो होतो आणि बोलेरो कॅम्पर नावाची आमची पांढरी गाडी होती. आणि जो गणेश नावाचा हत्ती, त्याचं नाव नंतर सांगेन मी का ठेवलं गणेश त्याचं. तर तो गणेश खूप आक्रमक आहे सर. तर गणेशला आम्ही शेतकऱ्यांचं होतं की ह्या हत्ती घालवा, आम्हाला शेताला रखवायला जायचं अवघड झालंय, आम्हाला तो आक्रमक वाटतो. आम्ही ते पेट्रोलला गेलो आणि तो रस्ता सर असा अरुंद आहे, म्हणजे एका वेळी जसं एक गाडी जाईल किंवा एक बस जाईल. आम्ही त्याचा पाठलाग करत गेलो आणि गणेश लपला, कुठेतरी लपला आजूबाजूला. संध्याकाळची 10ची वेळ असेल, आम्ही लपला. रात्रीची रात्री नाईट पेट्रोलला सर. फोन आल्यानंतर आम्ही जातो, मग शेतकरी फोन करतात, बाबा हत्ती आलाय. आम्ही गाडीवरून गेलो आणि त्याला पाठलाग करत गेल्यानंतर तो गेला आणि असं लपला. म्हणजे दोन्ही बाजूला झाडे असतात, लपला तो. लपला आणि आम्ही थोडस सुटकेचा निश्वास टाकला की आता गणेश गेला म्हणून आम्ही गाडी परतून घेतली आणि आता थोडा वेळ थांबायचं. म्हणजे आपल्याला कुठं कुठेतरी बांबूचं बेट वाजतं, काजूचा ढापा मोडतो, कारण तो वॉर्न केल्याशिवाय कुठेही जात नाही. हत्तीचं वैशिष्ट्य सर मला जाणवलेलं असं आहे की तो कुठेही जाण्यापूर्वी एक वॉर्निंग देतो तुम्हाला. एक तर चित्कारतो, झाडाची फांदी मोडतो आणि वेगळा आवाज करतो की तो मी येतोय, तुम्ही सावध राहा. तो असा डायरेक्ट कुठे येत नाही गव्यांसारखा, इतर प्राण्यांसारखा. त्याला माहिती आहे की बाबा मला तर खायचं आहे, गुपचूप हलक्या पावला नाही, गुपचूप नाही. मला नाही, तो येतो हलक्या पावला, पण वार नको. तो सांगतो मला आता इथे यायचं आहे, तुम्ही माझ्या समोर येऊ नका, मला खाऊ द्या, मला जाऊ द्या, असा तो शान आहे. मग आम्ही थोडं थांबल्यानंतर असं लक्षात आलं, मी थोडं गप्पा गोष्टी थोडासा वेळ गेला सर. आणि अचानक आमच्यातला कोणतं म्हटलं, अरे गणेश आला, आता आला तर करायचं काय. तो उलटा येत होता, म्हणजे आम्हाला गाडी आता रिव्हर्स घ्यायची पाळी आली सर. गाडी रिव्हर्स आली आणि एक
एक 2 फाटे आहेत सर पार्कला जाताना. एक हे गावातून येतो आणि इकडून आउटसाईडला एक पाटणे मार्गे येतो आणि त्या बरोबर तिकटीवर एक आंब्याचं मोठं झाड आहे. ते काढलं नाही, म्हणजे त्यावेळेच्या बांधकाम विभागाचा आभार आहे की त्यांनी ते काढलं नाही, मध्ये राहिले ते. आणि तो असा आला की एक ठराविक लिमिट नंतर सर गाडी रिव्हर्स पळवू शकत नाही. प्लेन पळू शकतो. हत्ती सर जेवढा सोपा दिसतो साधा, खूप स्पीड आहे सर त्याचं. म्हणजे कदाचित 40 किलोमीटर प्रति आवर एवढं स्पीड असावं त्याचं. आणि आपण काय रिव्हर्स गाडी एवढी पळवू शकत नाही. रात्रीची वेळ होती आणि गाडी आली आणि अशी वेळ आली की गाडी मध्ये गणेश समोर आणि इकडं आंब्याचं झाड आहे, पाठीमागे आंब्याचं झाड आहे. आता काही करू शकत नाही. आणि आंब्याचं झाड बरोबर सर कुशीला आलं, गाडीची कुशी असते ना त्या बाजूला आलं. आता एकच पर्याय होता की परमेश्वराचं नाव घेणे किंवा गणेशला विनंती करणे, बाबा तू आता सोड, आम्ही तुझेच भाऊबंद आहे किंवा तुझेच सोबते, आम्हाला काही करू नकोस. आणि गणेशनं एक चार्ज गाडीवर केला आणि गणेशचा एक सोळा ते बिजाग्र जे असते त्या बिजाग्रात जोरात बसला आणि जरासा अडकला सोळा. आणि तो बिजाग्राचा अडकल्यानंतर सर शेवटी नकासारखा असतं सोळा, हा कळ असते, त्याला कळ आली असेल, त्याला जोरात चित्कारला तो आणि पुन्हा पाठी 4-5 पावलं गेला. आता लक्षात आलं की हा 100% गाडी पलटी करणार 100%. आणि पांढऱ्या रंगाचा त्याला तिटकारा जास्त आहे, लाल पांढरा भडक रंगाचा. गाडी पांढरी होती. आता करणार तेवढ्यात तो ड्रायव्हर आमचा दिलीप पाटील म्हणून होता, तो खूप त्याची समय सूचकता एवढी चांगली, त्यानं मोठाच्या मोठा, तुम्हाला मगाशी नाव जे घेतलं पट्टण कडोलीचा गंडेल ज्याला म्हणतो आपण, त्याला एवढी मोठी वात असते, त्यानं तेवढ्यात कधी लावली काय माहित अशी पायात आणि असा गाडीच्या खाण्यात टाकला बघा. बरोबर तो यायला आणि तो गंडेल फुटल्यावर एवढा धूर झाला तिथं सर की त्यानं चित्कार केला आणि गणेश गेला निघून. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. अशी एक जीवघेणी आणि हृदयस्पर्शी एक छोटीशी कथा आहे सर त्याची, त्या गणेशची. मग आता विषय आपला सर त्या नावांचा. 19 मध्ये ज्यावेळी मी पाटण्याला आलो त्यावेळी सर वारंवार व्हायचं, हत्ती आला, एक हत्ती कळसगाद्याला आला, एक पार्ल्याला आला, एक जलवड्यात आला. मग आम्हाला कळायचं नाही की हत्ती नेमका आहे कुठला. लोक हत्ती आला म्हणायचे नुसते. मग लोकांना आता सांगायचं कसं, मग काय तुम्हाला सांगितलं तसं अण्णा हा थोडासा सॉफ्ट आहे, म्हणजे तो चार्ज जास्त करत नाही, म्हणजे धावतो, भीती घालतो, निघून जातो. गणेश त्या मनानं खूप आक्रमक आहे. म्हणजे त्यानं 2014-24 मध्ये अण्णा म्हणजे कोण? अण्णा म्हणजे सर जो कळप आहे. आता मला आधी पहिल्यांदाही सांगतो, एक कळप आहे आपल्याकडे. तिथं किती आता सर एकूण 8 कशी सांगितली सर, आता आपल्याकडे एकूण 8 हत्ती आहेत. त्यामध्ये 4 नर आहेत, ज्याला आपण टस्कर म्हणतो. म्हणजे ज्याला टस्का आहे, सुळा आहे, तर टस्कर असं नर हत्ती. त्याच्यामधला सगळ्यात मोठा साधारणतः 40 पार केलेला हत्ती आहे अण्णा. म्हणजे भले मोठे सुळे, प्रचंड बलवान, म्हणजे ज्याला मदमस्त म्हणतो ना, हत्ती कसा असावा, म्हणजे आपण वाचतो पुस्तकात ना, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णा आहे. आणि त्याचे ऐटधार चालणं, भले मोठे सुळे, म्हणजे साधारणतः त्याचे जे व्यास आहे ना त्या सुळ्याचा 2.5 इंची पाईप सरच असते ना, तेवढं त्याचा गोल व्यास आहे. दोन्ही असे सुळे लांब लचक, खालून वर गेलेले, एकदम सिमेट्रिक समांतर असा हा अण्णा आहे. त्याची बायको जी आहे, म्हणजे त्याला आपण पत्नी म्हणू, पण ती मादी जी आहे माई, ती साधारण 30ली असेल, 30-32 वर्षातली असेल, पण थोडी जास्त असेल. ती नाजूक आहे, आटिपशीर आहे, बांधायची आहे. तिला माई म्हणतो मी माईचं नाव ठेवलं. तिचा एक मोठा मुलगा आहे साधारण 16 वर्षाचा, त्याला बारके असं म्हटलं मी. आता त्याला कोकणामध्ये गेल्यानंतर कोकणी लोकांनी, काही ग्रामस्थांनी त्याला ओंकार नाव ठेवलं. आता तो चर्चेत होता बघा, गेल्या वर्षी बऱ्याच दिवस चर्चेत होता. डिसेंबर पर्यंत तो गोवा आणि सिंधुदुर्गच्या हद्दीमध्ये होता तो बारक्या. त्यानं त्याची एक बहीण आहे 12-13 वर्षाची, तिचं नाव आहे मोहिनी. म्हणजे मोहिनी का ठेवलं, दिसायला खूप सुंदर आहे, त्या सगळ्या कळपामध्ये सुंदर आहे म्हणून तिला मोहिनी ठेवलं. त्याच्यानंतर त्याचा एक भावंड एक लहान आहे, तो नर असेल सर, अजून तो आयडेंटिफाय होत नाहीये. त्याला सोंगट्या म्हटलं, म्हणजे असा तो चंचल आहे. कधी आयडेंटिफाय साधारण तसं टस्क यायला लागतात, त्याला सुळे यायला लागतात, त्यानंतर कळतं. नाहीतर मग त्याला वेळ लागतो सर, कसं, नाहीतर मग त्याचे काहीतरी गुप्तांग दिसायला लागतात त्याला. आणि त्या दोघांनाही टस्क साधारण सर जसं माणसाचं आहे ना आपल्या, म्हणजे मानवाची जसं लाईफ सायकल आहे तशी साधारणतः सिमेट्रिकल त्याची आहे. ते साधारण जसं आपलं आयुष्यमान 70-80-100 वर्षापर्यंत असतं, तर तो हत्तीचा आहे. साधारणतः जसा पुरुष मुलगा 15-16 वर्षाला मिशा येतात, तसं त्या हत्तीला 15-16 वर्षी मिशा येतात. आणि जसं आपली मुलगी 12-12.5 वर्षे वयामध्ये येते, तशी ती मादी वयामध्ये येते. त्यांचा गर्भधारणा कालावधी हा 22-23 महिन्याचा असतो सर. आणि साधारणतः ती 2 पिल्लांमध्ये गॅप ठेवायला ती नराला अवॉइड पण करते, एवढं त्यांच्यामध्ये लिटरसी आहे, सेक्शुअल लिटरसी आहे.
म्हणजे मला कळलं नाही. लैंगिक साक्षरता एवढी आहे नाही सर. नाही नाही पिलामधल्या अंतरला म्हणजे हा, काय ती काय करते आता समजा एक पिल्लू झालं, हा. त्याचं संगोपन व्हायला त्याला 2-3 वर्ष लागतात तिला. ती सोडत नाही, ते दूध पित असत तिचं. हम्म. ते दूध पिपर्यंत ती काय करते, नराशी संबंध ठेवत नाही. बरोबर. ठेवत नाही बिलकुल. म्हणजे जसं आपण जसं म्हणतो ना की 2 मुलांमध्ये अंतर 3-4 तसं, वर्षाचं हा, असावं, तसं. तसं त्यांचं निसर्गता त्यांना ते ज्ञात आहे. हत्तींच्या मध्ये ती लिटरची आहे लिटरसी, निसर्गता. पूर्ण लिटरसी आहे सर. हा. ती अजिबात घेत नाही. म्हणजे हम्म. आपल्या नराला घेत नाही, बाहेरच्या नराला पण स्वीकारत नाही त्या कळपामध्ये. तर एवढी त्यांची त्यांचा अभ्यास आहे की बाबा आपल्याचं संगोपन व्हायला पाहिजे. आपल्याला हे इथलं वातावरण किती सोयीचं आहे हे बघूनच सर पिल्लाला जन्म घालतात. इथं जर वातावरण त्यांना खाण्यायोग्य नसेल आणि त्यांना इनसेक्युअर जर वाटलं, सुरक्षित वाटलं नाही सर, तर ती पिल्लाला जन्म देणे टाळतात. कारण प्रत्येक पिल्लातला अंतर भरपूर फरक आहे. बघा, तो 16 वर्षाचा आहे, आपला ओंकार म्हणजे त्याला बारक्या म्हणतो. मोहिनी 12-13 वर्षाची, साधारण 4 वर्षाचं अंतर आहे. पण सोंगट्या खूप लहान आहे सर. सोंगट्या आता तो साधारणतः 6 वर्षाचा असेल, 6 वर्षाचा. म्हणजे सर त्यांनी खूप अंतर ठेवलं. हे असंच झालं नाही, त्यांनी काहीतरी त्यांनी अभ्यास केला की बाबा सध्या आपण मुलाला जन्म घालणं सेक्युअर नाहीये. आणि नंतर आता छोटं पिल्लू आहे ते मात्र लगेच झालं, 3-4 वर्षात झालं असेल त्याला. म्हणजे असा त्यांचा खूप मोठा प्रचंड अभ्यास आहे. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग ज्याला म्हणतो ना आपण, ते कदाचित त्यांच्याकडून आपण शिकलो असेल असं वाटतंय. एवढा त्यांचा अभ्यास आहे सर. तर नावाविषयी अण्णा मी सगळ्यात मोठा त्या कुटुंबाचा मालक, सगळ्यात मोठा आजरा चंदगड म्हणजे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये आढळणारा सगळ्यात मोठा हत्ती म्हणजे अण्णा. तुम्हाला सांगितलं देखना, मोठे सुळे वगैरे असा. त्याची पत्नी म्हणजे ज्याला आपण बायको म्हणतो त्याला ती अमाई आहे, ती 30च्या पार आहे. आणि त्यानंतर ओंकार आहे ज्याला बारक्या म्हणतो, त्यानं तो 16 वर्षाचा असेल, 15-16 वर्षाचा. मोहिनी 12-13 वर्षाची आहे. आता जो सोंगट्या ज्याला नाव ठेवलं म्हणतो आपण त्याला, तो एक 5-6 वर्षाचा असेल. आणि एक लहान एक आहे, त्यात नर आहे का मादी आहे सर तेवढं आयडेंटिफाय होत नाही. तो एकदम छोटा आहे आता, म्हणजे 2-3 वर्षाचा असेल ते. अशी ही फॅमिली आहे. ही एक फॅमिली झालं कुटुंब, म्हणजे ज्याला अण्णाचं लहानगं कुटुंब असं मी म्हटलं होतं त्यावेळी. तो तसंच ते पेपरला आलं होतं की अण्णा लहान. त्यानंतर दुसरा एक स्वतंत्र नर आहे जो गणेश, ज्याला आपण मगाशी ज्या नामाच्या गाडीवर 4 केला होता तो गणेश. त्याला नाव ठेवलं मी टी गणेश. टी का, त्याचा एक 16 टस्का आहे ना तो गणपती सारखा आहे. गणपतीचे जसे एक 16 लहान आणि एक मोठा असतो गणपती बाप्पाचा, तर एक 16 त्याचा कट आहे सर. आणि टी म्हणजे का, तो कर्नाटकात आलाय. कर्नाटकात नाव असतं टी बी गणेश, एम गणेश, तसं त्याचं नाव जमाने त्याला टस्कर गणेश म्हणजे टस्क मोडका गणेश म्हणून टी गणेश नाव ठेवलं त्याला. तो आक्रमक आहे, तो 30च्या पार आहे. आणि सगळ्यात तरुण आणि अतिशय बलदंड, म्हणजे प्रचंड ताकद आणि असा लांब बांध्याचा. तो एकटाच फिरतो. मग तो पुढे त्या कळपात आता आलाय तो पुढे येईल आपल्या याच्यामध्ये. तो कळपात त्यांना स्वामित्व घेतलं, परत त्याच्यात काही घडामोडी झाल्या ते पुढे बघू. आणि त्यानंतर दुसरा एक हत्ती आहे, आजऱ्यामध्ये राहतो. आजऱ्याचं चाळोबा नावाचं एक देवस्थान आहे डोंगरामध्ये. चाळोबा आजरा आंबोल रस्त्याला गौशी कारखान्याच्या आसपास चाळोबाचं जंगल आहे, देवस्थान आहे एक मोठं. तिथं तो राहतो. म्हणून त्याला ससी गणेश म्हणजे चाळोबा गणेश. तो मध्ये आपल्या कागलमधील कापशीपर्यंत आला होता, चुकून आला होता काही. आता तो परत कर्नाटक मधल्या बेकिनकिरे अशी जी बेळगावच्या अलीकडची गाव आहे तिथपर्यंत त्यानं मजल मारली होती. आणि तो चंदगडमध्ये जात नाही सर, चंदगडमध्ये जात नाही. आणि माझा असा अभ्यास आहे किंवा निरीक्षण आहे म्हणा, मी त्या दुजोरा देऊ शकत नाही. जे 3 हत्ती मेले त्याच्यामधला एक नर आणि एक पिल्लू वाचलं होतं सर 2006 जेलुगडमध्ये. आणि त्यातला तो नर हत्ती जो त्या पिल्लाचं संगोपन करायचा, तो पुढच्या वर्षी पाटण्यामध्ये एका कुत्र्याच्या पाठ लागला आणि विहिरीत पडला आणि मेला. ते पिल्लू एकटं उरलं सर. आणि ते पिल्लू त्याला असं कदाचित वाटलं असेल की ही भूमी मला शापित आहे माझ्यासाठी, माझं कुटुंब गेलं, माझा सोबती नर दुसरा गेला. आणि ते आजऱ्यात आलं आणि आजऱ्यातून ते चाळोबात मोठं झालं. आणि त्याचं सर मी जर का फिरण्याचा जर व्यासंग पाहिला, तो चंदगडमध्ये येत नाही सर. तिकडे त्या एरियात तो परत आला नाही कधी. बेळगाव पर्यंत गेला, कापशीपर्यंत गेला. पण ते जे पिल्लू वाचलं त्या सगळ्या त्या अपघातातून, तो शॉकचा अपघात आणि नंतर त्याचा जोरदार विहिरीमध्ये पडला, ते असावं असं मला माझी पूर्ण खात्री आहे. माझी त्या परिसरात आला जात नाही सर, बिलकुल जात नाही. चंदगडच्या ज्या एरियात त्याची फॅमिली गेली आणि तो नर गेला तिकडे बिलकुल जात नाही सर. असा तो भिवून राहतो. हा जे 4 नर म्हणजे अण्णा, टी गणेश, चाळोबा गणेश आणि बारक्या ओंकार, हे चार नर आहेत. माई, मोहिनी आणि ती छोट्यामधली ती मादी असेल तर ती एक. अशी एकूण 8 हत्ती आपल्याकडे आहेत आजच्या घडीला आहेत. तर आता ही नावं ठेवल्याचा एकूण फायदा काय झाला, हत्तींना फायदा काय झाला, लोकांना काय त्याचा उपयोग झाला? सर त्याचा पहिल्यांदा आम्हाला काय वाटलं नाही, फक्त आमच्या पुरतं मर्यादित होतं. म्हणजे आमच्या कसं असायचं,
कळप एका बाजूला असायचा, गणेश एका बाजूला नुकसान करायचा. मग कसं व्हायचं, कुठं 2 गाड्या पेट्रोलच्या पाठवायच्या, कुठे लोक फोन यायचा, हत्या आल्यात या झालं. मग मॅन पॉवर कुठं लागणार, कळप आहे तिकड लागणार किंवा गणेशकडे लागणार, नुकसान काय. मग आमच्या लोकांना कळायचं की बाबा गणेश आलाय कुठे, पार्ल्याला आलाय. मग गणेशकडे कोण जी ऍक्टिव्ह आहेत बाबा, ज्यांना धाडस आहे ती जायचं गणेशकडे, आणि अण्णाच्या कळपाकडे जास्त वेळ जी थांबतील, कारण तो पोट भरायचं जाणार नाही, ती टीम तिकडे पाठवायची. म्हणजे आमच्या अडचण वाढली. नंतर सर असं झालं की किती जणांची तुमची टीम असायची? आता सर वाढवलेत, 20-20 लोक केलेत टीमला. बरं. पूर्वी त्यावेळी सर स्टाफ नव्हता, आम्हीच स्टाफ, परमनंट स्टाफ असायचो ना. तेच डे नाईट ऍडजस्टमेंट आमच्यात करायची, कुठं 5 कुठं 10 कसं असेल तसं त्या सोयीनं स्तर परत वेळ काय ते ठरवायचं, असं जायचं. नंतर सर काय झालं सर, लोकच फोन करायला लागले, अण्णा आलाय बघा, अण्णाचं कुटुंब आलंय बघा, आणि ते म्हणा गण्या तुमचा आलाय बघा. लोकांनी सांगायला लागले. मग लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपला गावात फिरायला लागलं की हत्ती, आता पाटलाच्या शेतामध्ये हत्ती आला असं म्हणायचं नाही, पाटलाच्या शेतामध्ये अण्णाचं आगमन, जोरदार नुकसानी, व्हॉट्सअप ग्रुपला पळायला लागले. तसं तिकडे ते म्हणायला लागले की आता अण्णा दोडामागला गेला, फॅमिली अण्णाची शिफ्टिंग झाली, यात्रेला दोडामागला गेला, असं ते गावातल्या लहान सण व्हॉट्सअप ग्रुप हे असं फिरायला लागलं. असं फायदा असा झाला सर त्यांचा की लोकांना कळायला लागले की बाबा कुठला हत्ती आल्यानंतर आपण किती सावध राहिलं पाहिजे आणि किती धोका आहे. म्हणजे शेतपिकाला काय, शेतपीक खाणारच, कुठला हत्ती आला तरी खाणारच आहे, पण मानवहानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये, त्यासाठी ही गोष्ट तर खूप फायदेशीर ठरली, खूप फायदेशीर ठरली. लोकांना असं बी कळालं की बाबा आता एका घाटकोडे गावामध्ये हत्ती आलाय, त्याचे मित्र बाकीच्या गावात असतात, मुलांनी स्टेटस बी ठेवायला लागला, आज रोजी अण्णाचं आमच्या शेतामध्ये जोरदार आगमन, नुकसानीचा फडशा. ते त्याचे मित्र बघायला लागले, बाबा हत्ती आता घाटकोडीत आहे, अण्णा घाटकोडीत आहे, उद्या सकाळी तो धनगरमळा जाऊ शकतो, गौशाला जाऊ शकतो, असं ते लिटरसी ऑटोमॅटिकली पसरायला लागली, खूप पसरायला लागली. आणि त्यामुळे तो तशी घटना सर फारशी घडली नाही, वाईट घटना, एन्काउंटरची जी घटना म्हणत होतो की नाही आपण, त्यानं चार्ज केला, अंगावर धावला, त्या घटना मात्र खूप कमी झाल्या. आम्ही पण सावध झालो, बाबा गणेश आहे, मग गणेशकडे जाताना शक्यतो पांढऱ्या रंगाची गाडी न्यायची नाही, किंवा युनिफॉर्म करताना, ड्रेस करताना केमोफ्लेज असले पाहिजेत, निसर्ग हिरवे असे डपळे बिपळे काळे बिळे घालायचे, पांढरे घालायचे नाही, त्याला आवडत नाही. किंवा बॅटरी मारताना त्याच्या अंगावर मारायची नाही, सुरबान सोडायचे असले तर त्याच्या लांब सोडायचे, त्या सोंडीकडे सोडायचे नाही, मग तो त्याला राग येतो. मी त्याला कुठल्या गोष्टीला राग येतो, त्याला काय काय आवडत नाही, त्या गोष्टी कळायला लागल्या, त्यांच्या सवयी माहिती झाल्या. व्यक्तिविशेष कसं म्हणतो आपण, त्या हत्तीविषयी ऑटोमॅटिकली पसरत गेला, आणि त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे त्या घटना अशा फार क्वचित घडल्या, ह्या घटना कमी झाल्या. माणूस बिंदा जायला, बाबा अण्णा आहे ना, चला जाऊया बाबा, काय का बघूया, बॅटऱ्या मारूया, खाल्ले ते खायला, 2 फटाक्या वाजवा यायचं. गणेश आहे ना, नको तिकडे फिरकायला जायला नको बाबा, काय खातोय ते खाऊ दे, डिपार्टमेंट काय देते ते देऊ दे, अशी लोकांनी मानसिकता तयारी केली. आणि नावामुळे पण सर काय झालं, ते माई, बारक्या, मोहिनी, गणेश या नावामुळे लोकांना पण एक आपुलकी निर्माण झाली. जसं आपण काहीतरी म्हटल्यापेक्षा नाव घेतल्यानंतर एक प्रेम निर्माण होतं ना, ते प्रेम निर्माण झालं ऑटोमॅटिकली लोकांचं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जेव्हा पहिल्यांदा माझ्या शेतात हत्ती आला, म्हणजे माझं पण शेत जंगलाकडेला आहे, धनगरवाडी प्रकल्प जे आहे त्याच्या बॅकवॉटरला माझं शेत आहे, माझी बी जमीन त्याच्यामध्ये गेली. पहिल्यांदा सर ज्यावेळी हत्ती माझ्या शेतात आला ना, त्यावेळी माझ्या आईनं, तर माझी आई बाबा शेतात राहायची, पहिल्यांदा त्याला हळद कुंकू आणि जास्वंदाचं फुल टाकून आईने माझ्या पूजा करायची. माझी गणपती आला माझ्या शेतात आला, मग तिथली माती काढून माझ्या आईने देवाऱ्यावर ठेवते. म्हणजे ज्यावेळी गणपती पुजतात ना, त्यावेळी त्या पाटाखाली लावायला, गणपतीची मूर्ती लावायला पाटाखाली चिकटत ना माती, तर ते माझ्या आईनं ते काम केलं. नंतर सर काय झालं, त्या सारखाच यायला लागलो, पण त्याचं देवत्व कमी होत गेलं सर. आणि नंतर तो उपयोगी वाटेना, तो उपद्रवी वाटायला, म्हणजे देवत्व त्याचं राहिलं नाही. कारण नंतर शेवटी कसं झालं, जी भावना धार्मिकता होती ना, ती कमी झाली. आणि माझं काय, आता हा आलाय बाबा ठीक आहे, हा माझा ऊस खाणार, माझं भात खाणार, माझ्या केळी मोडणार, माझ्या नारळाची झाडं मोडणार, आणि माझी पाईपलाईन तोडणार, माझं एखादी मोटर ढकलून घालणार, लाईटीचा खांब घालणार, ते नंतर सर त्याचं ते देवत्व पण हळूहळू लोकांना कमी यायला लागलं. अजून देखील आमच्या गावाकडे म्हणताना स्वामी आला, प्रभू आले, गणोबा आला, असं नाव घेतात, राजा आला, असं नाव घेतात. आणि विनंती करतात लोक, अजून देखील लोक विनंती करतात, बाबा खालास ते खालास, तुझ्या वाटणीचं खालास, माझी पोरं बाळ आहेत, माझ्या पोराला वारा काहीतरी ठेव. अजून सर लोक सर हात जोडतात. ही एक चांगली घटना घडली की बाबा या नावं ठेवल्यामुळं ना, हत्ती 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 एक वृक्ष वाटायचं ते लोकांना ऐकायला. आता गणेश, माई, अण्णा, बारक्या, सोंगट्या, मोहिनी हे जरा ऐकायला चांगलं वाटायला लागलं, आणि त्याच्यामुळे खरंच सकारात्मक बदल झाला असं वाटतंय मला पण. म्हणजे
लोकांच्या मध्ये एक तुम्ही मगाशी एक सांगता सांगता उल्लेख तो राहून गेला, म्हणजे त्या गणेशनं त्या कळपाचा ताबा घेण्याच्या संदर्भात काहीतरी सांगाल का? हो. काय झालं, म्हणजे त्यात काय परिस्थिती आहे, काय घडलं ते? हो सर, काय आहे माहिती आहे, अडचण अशी झाली, हा. आपल्याकडे बॅलन्स नाही आहे. म्हणजे जसं बेबी गर्ल आणि बेबी बॉय ह्याच्यामध्ये जे गुणोत्तर असायला लागतं बाबा 1000च्या प्रमाणात आपण मोजतो, तसं त्याच्यात नाही आहे. आता तुम्हाला मग उल्लेख प्रमाणात 4 नर हत्ती आपल्याकडे आहेत. त्याच्यामधले आता ओंकार देखील वयामध्ये आलाय, म्हणजे बारक्या ज्याला म्हणतो आपण, तो आता बारक्याचा ओंकार तयार झाला. आणि हे 3 हत्ती ऑलरेडी तरुण आहेत. आणि मग त्यांना त्याच्या ज्या लैंगिक गरजा आहेत आणि त्यांचा मीटिंग पिरियड असतो ज्यावेळी साधारणतः हिवाळ्यामध्ये असतो, डिसेंबर पासून फेब्रुवारी मार्च पर्यंत असतो. तर त्यावेळी तो मदमस्त असतो, म्हणजे शब्दच आहे त्याला, आपण मदमस्त. इथून त्याची ग्रंथी असते आणि इथून असा मध असा गळायला लागतो, तेलकट चिकट असा स्राव असा गळायला लागतो सर. त्या काळात तो बेभान असतो, त्यामुळे ते मदमस्त मदमस्त म्हणतात. त्याच्या मस्तकावर मधाचा संचार होतो आणि त्यामुळे तो खूप आक्रमक असतो सर. आणि त्यावेळी मग त्याला मादीची आवश्यकता असते कुठे ना कुठे. मग तिच्या सर्च मध्ये असतो. आणि आपल्याकडे सध्या आता मोहिनी वयामध्ये आले, त्याच्यात फक्त माई एकच हत्ती होती, मादी हत्ती. आणि ऑलरेडी ती एका नराकडे ती ऑलरेडी एक कुटुंब तिने स्थापन केलेलं आहे. मग त्याला पर्याय नव्हता गणेशला, मला पाहिजे. मग त्यानं 2-3 वेळा एन्काउंटर करायचा प्रयत्न केला, हल्ला केला कळपात, की स्वामित्व प्राप्त करायचं कळपाचं, तर काय करायला पाहिजे, त्या नराला तिथून बाहेर काढायला आणि आपण त्या कळपाचं आणि त्या मादीचं स्वामित्व आपण त्याला प्राप्त केलं पाहिजे. मग अशा उद्देशानं त्यानं एकदा झांबऱ्यामध्ये सर प्रयत्न केला. खूप मोठी लढाई झाली दोघांची. पण मी मगाशी म्हटलं तसं अण्णा हा प्रचंड बलवान होता. आणि बलवान कसा असते सर, उपरा आणि प्रस्थापित आणि विस्थापित यामध्ये ताकद असते. अण्णा प्रस्थापित आहे, तो मालक आहे, आणि चोरटा तो भामट्या आहे, तो याच्यावर कळपार करतो. त्यामुळं शेवटी ताकद मोरली कोण मोठा आहे, अण्णा मोठा आहे. शक्ती नाही आणि मोरली आहे, कारण तू माझ्या कळपार येतोय. बरोबर. त्यामुळे त्यानं त्याला एक वेळ हाकलून घातला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली. मग ती मादी वेगळी राहिली, अण्णा वेगळा राहिला, की ह्याचा उपद्रव नको, हा वारंवार येणार, परत भांडणं करणार, पिल्लं भितरतात. जर कळप म्हणणार ना, पिल्लांचा एवढा चित्कार वाईट असतो ना, घाबरतात. तशी आपली मुलं घाबरतात, मोठ्या भांडणात खूप घाबरतात. मग त्या मादीनं अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला, खूप वेळा अलिप्त राहिले त्याच्यापासून. आणि अण्णा बाजूला राहिला, म्हणजे त्याला चकवा देत होती, चकमा, की तू इकडे शोधायला लागला तर ती तिकडे जाणार, ती इकडे जाणार, आणि त्याला तो भूलतापात गुंतवून ठेवायचा. म्हणजे माझ्या कळपाला त्याचा डिस्टर्बन्स नको. त्या काळातच तिचा लहान सोंगट्या जो आहे त्याचा जन्म झाला त्याच्या काळामध्ये. आणि त्यासाठी त्यांना तो सेफ पाहिजे होतं. हे रोजचं भांडण त्यांना नको होतं, की आपलं नवीन एक पिल्लू जन्माला येते आपल्याकडे, आणि त्या पिल्लाला डिस्टर्ब नको परत. कारण हा कालावधी का लढण्या झगडण्याचा नाही त्याला. आणि तो मगाशी मी तुम्हाला बोललो कुटुंब असेल ना, कुटुंबाची काळजी करण्यासाठी सर त्याला खूप काळजी घेत होतो. म्हणजे आपली आता ही मला मूल होणार आहे आणि तिला ती शांतता पाहिजे, एकांत पाहिजे, तर तो त्याला डिस्टर्बच नको असतो. म्हणून तो आपल्या 2 मुलांचं मोठ्या संरक्षण करत करत त्याला चकवा सामना देत होता. म्हणजे जा तिकडे लांब पुढे बसवायचं. अशी घटना घडली. त्यानंतर अनेकदा त्या नकळ साधायच्या प्रयत्नामध्ये त्याला मोठा परत एकदा धक्का दिला. पण त्यावेळी अशी झाली घटना, की त्यानं पुन्हा त्याला त्याचं अतिक्रमण होतं ना, ते परतावून लावलं. आता लेटेस्ट सांगतो सर तुम्हाला, 2024 मध्ये 2024च्या डिसेंबरमध्ये सर रात्री 10:30 वाजता कळसगादी गाव आहे, म्हणजे तिलारीनगरच्या अलीकडे कळसगादी नाव आहे चंदगडाचं, त्याच्या शिवारामध्ये 10:30 ते 11 वाजता मोठं भांडण झालं. आणि त्यावेळी अडचण अशी झाली, की ओंकार आणि माई होती खाली कोकणामध्ये, आणि अण्णा 2 पिल्लांना घेऊन वर होता. 2च पिल्ले, ते 2 छोटी होती ती. आणि त्या गणेशला वाटलं आता पर्याय नाही मला भांडायचा, म्हणून गणेश त्याच्यावर हल्ला चढवला सर. एवढा मोठा दंगा झाला 10:30 वाजता, की डिसेंबरमध्ये साधारणतः भात कापणी, काही पानतळा तिथे भात कापणी होत नाही, शिल्लक असते. तिथं एवढा दंगा की दोघांच्या सुळ्यांचा खडखडाट जोरात चालू झाला. एवढा मोठा, आणि त्याचा चित्कार मोठा असतो, हत्ती जेवढा मोठा त्याचा चित्कार. त्यात पिल्लं घाबरली की आपल्या बाबावर कोणते हल्ला करते, म्हणजे त्यांचा दंगा. त्यामुळे गावातली लोक 1 तासानंतर गेले, की जाया सोडवायचं कोणी. डिपार्टमेंटला फोन लावला, डिपार्टमेंटची गाडी गेली होती पण त्या ठिकाणी कुठे, आता हत्ती आपल्याकडे नाहीत म्हणून तिकडे गेली. ती पर्यंत दंगा सर 1 तासभर दोघांनी अक्षरशः त्या चिखलाचा, भात शेतीचा सगळा चिखल मळला होता. आणि शेवटी अण्णाला असं वाटलं की बाबा हा आता आपल्याला बदत नाही. त्यावेळी त्यांना शरणागती थोडीशी पत्करली आणि पिल्लाला घेऊन कोकणामध्ये उतरला. हा परिणाम. तोटा असा झाला की त्यावेळी माई तिथं नव्हती,
ओंकार नव्हता. त्यामुळे त्याला काय माईचा चार्ज घेता आला नाही. हम्म. त्यानं फक्त अण्णांना केला, ठीक आहे आता भांडण निघून- तो नको, निघून माझी गेला. पोरं घेऊन. तर पब्लिक आले, लोकांचा इंटरफेअर वाढला, डिपार्टमेंटच्या गाड्या आल्या, लोकांनी दंगा केला, म्हणजे टेरेसवर चढून लोकांनी आवाज केला आणि तो सोडून गेला आणि तो झाला. म्हणजे भांडण पेटलं नाही, काय निर्णायक लढत झाली नाही सर, ती गेला. आणि त्यानंतर सर सगळ्यात शेवटी मी आता माझी पोस्टिंग याच्या अगोदर कोकणात होती, सिंधुदुर्ग होती, आणि मला तिकडे जिथं कोणाळ कट्टा किंवा दोडा माग तिथला मला अडिशनल चार्ज दिला हत्तीचा. बघा म्हणजे माझ्या पाठी हत्ती आहे, तिथला अडिशनल चार्ज. मी गेलो होतो नरेंद्र डोंगर पर्यटन विकासला आणि मला अडिशनल तिकट टाकलं. म्हणजे हत्ती शेवटी तिथं हत्तीकडेच गेलो. तर जस्ट दुर्घटना घडली होती की त्या ओंकार नावाच्या हत्तीनं बारक्यानं एका वृद्ध माणसाला मारलं, गवसलं. बर. तो अपघात होता असं माझं वैयक्तिक मत आहे. अपघात होता, ते आजोबा समोरून आले, त्याला कळलं नाही, धक्का बसले आणि ते लय वयवृद्ध होते, वारले. आणि मग डिपार्टमेंटवर भरपूर दोष आला, दंगा झाला आणि मग आम्हाला एक्स्ट्रा ड्युटीवाल्यांना तिकट टाकलं. मला पर्यटन राहू दे, हत्ती बघा. आणि त्यानंतर मला खरी घडामोड बघायला मिळाली. आणि आम्ही नाईटला जातो. तर आता आम्हाला फायदा काय झाला सर, आता आम्हाला ड्रोन दिला डिपार्टमेंट. त्यामुळे आम्हाला कळायला लागलं, आम्ही अंदाज मांडवतो. पूर्वी मी मांडायचो की असं होणार, असं होणार, तसं होणार. आता आम्हाला कळायला लागलं की रात्री काय हालचाली होतात त्या ह्याच्यावर, ड्रोनवर आम्हाला कळायला लागलं ते. आणि आम्ही चाललोय आणि मुळच म्हणून गाव आहे, तिथं राम मंदिर आहे त्या कोकणामध्ये. दोडामागला आपण तिला उतरल्याबरोबर एक रामाचं मंदिर आहे. ते समोरच्या बाजूला वाईल्डवूड नावाचं एक रिसॉर्ट आहे. त्याच्या खालच्या मोरीमध्ये अण्णा उभा राहिला आपल्या फॅमिली सकट. आणि गणेशनं सर त्या काळात काय केलं बघा, गणेशचा फायदा बघा, गणेशचा डोकं बघा कसं लढवलं त्यानं. आता म्हणला माई मला काय मिळत नाही आणि अण्णा मला येऊ देत नाही. त्यानं काय केलं सर, त्या मोहिनीला मोह टाकला तिच्यावर. जी मादी आता वयात येणार आहे, लक्षात आला, माई मला मिळत नाही. त्यानं काय केला, आपल्याला तिच्या एखाद्या अल्पवयीन मुलीला कसा एखादा फूस लावतो सर, फूस लावून तिला तिची काळजी घ्यायला लागला मुद्दाम. आणि ती चंचल होती, तिला बी ते लोड व्हायचं, या 5-6 जणांच्या कळपामध्ये तिला खायला कमी वाटायला यायचं. आणि मग ते धावपळ कळप असल्यामुळे माती जास्त वेळ थांबायची नाही, तिला इंटरफेअर नको, ती निघून जायची. मग त्यानं बरोबर गणेशने तिला बाहेर काढला, मोहिनीला बाहेर काढला, बाहेर घेऊन गेला. आणि तो तिला येऊन घाटमाथ्यावर फरार झाला. मग त्यावेळी तो बाप म्हणून असणारा अण्णा जो आहे ना, तो खूप डिस्टर्ब झाला. आणि त्याला तो किती गुणाचा आहे माहित होतं, गणेशा किती गुणाचा आहे तिला माहित होतं. आणि एक तर माझ्या कुटुंबावर त्याचा आणला आहे ना, माझी मुलगी घेऊन पळाला नाही. मग आता करायचं काय त्याला. त्यानं सर 2 वेळा तो शोधायला एकट्यावरती गेला तिला आणायला. ती आली नाही, जसं आजकाल होते ना तसंच ती आली नाही. तो त्याच्यासोबत ती राहिली. मग तो पुन्हा कळप आला, कारण तो त्याला दुधामन मुलगी एकीकडे, तो घेऊन गेला इकडे, कळप इकडे खाली. मग तो त्या दुधामनसीचा असता म्हणजे लय अवघड आहे गड्या सोमगाया बापर असं जे गाणं जे आता आलंय ना सर, ते मी ते लिहून ठेवलं. ते ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मग काय झालं सर, वरती खायला कमी असल्यामुळे तो गणेश त्या मोहिनीला घेऊन परत खाली आला. मग खाली आल्यानंतर मोहिनीची माया वाढली, ममत्व भाव वाढला आणि ती कळपाकडे सुटली. गणेशचा नाईला झाला, त्यांना कळते सर 5-6 किलोमीटर आपला कळप कुठे, ती कळपाकडे सुटली. आता गणेशचं मरण झालं, तर ही बायको, जसं आपण म्हणलं प्रेसी असतो बायकोवर आपण नाईला सासरवाडला जातोच ना, तो आला आणि अण्णा राग धरून बसला होता. आणि सर माझ्याकडे ते व्हिडिओ शूटिंग आहे मोबाईल मध्ये, नंतर तुम्हाला दाखवेन मी. आम्ही त्या ड्रोन दाखवत होतो. तो त्या मोरी जी आहे वाईल्ड-वनच्या रिसॉर्टकडून आलेली मोरी, रामाच्या मंदिराकडून खाली जाणार मोठी मोरी आहे. आणि तिथं त्यानं मोहिनी आली, गणेश एका बाजूला होता आणि नदी म्हणजे छोट्या नाल्याच्या पलीकडे अण्णा माई त्याचीच पिल्लं होती. अण्णानं 4 वेळा जोरात चार्ज केला त्याच्यावर, असे ठोके टाकले ना, असं हादरली ती काजू झाड होती ना, अशी हादरली. आणि गणेशनं पळ काढला. बरं पळ काढला ते काढला, त्या मोहिनीनं थांबायला पाहिजे नको सांगा. मोहिनी वेड्यासारखी त्याच्या पाठोपाठ आणि अण्णा त्याच्या पाठोपाठ. सर 4 किलोमीटर आम्ही ट्रॅकर लावला होता त्या ड्रोनला, 4 किलोमीटर पाठलाग त्याने केला. आणि कुळव नावाचा एक तिथला स्थानिक एरिया आहे जिथं मानवी वस्ती कमी आहे, तिथं पण अण्णांना पाठलाग केल्याने अण्णाला धाप लागली. ते पूर्ण दिसत होतं ड्रोन मध्ये असं धापावला लागला, कारण त्याचं शेवटी 40+ म्हणजे थोडंसं मर्यादा होती आणि बोजड झाला होता. आणि त्यावेळी त्यानं गणेशनं फायदा घेतला आणि तिथनं कल्टी मारला आणि मोहिनीला घेऊन परत उलट्या साईडनं तिलारी धरणाकडे गायब झाला. मी पुन्हा एक प्रयत्न बापाचा फसला, म्हणजे मुलगी घरात आली ती परत घेऊन गेला तो. आणि मग काय सर तुम्हाला म्हणले, गणेश हा थोडासा रागीट आहे आणि डाव धरतो. त्याचं उदाहरण सांगतो. 2 दिवसानंतर हा कळप परत दोन्ही बी धरणाच्या बॅकवॉटरला गेली, तिलारी धरणाच्या बॅकवॉटरला. आणि सकाळी 9-9:30ची गोष्ट,
9:30ची गोष्ट मी काय नव्हतो, मी त्या घोडकेवाडी कॅम्पला बसलो होतो सकाळी नाईटला गेल्यामुळं. आणि मला सांगत आले की तिथले आपले हत्ती आकाराची मुलं की अण्णाला ठोकलं म्हणून गणेशनं परत. पण असं कसं होईल? अण्णा ती दोघं पाण्यात डुंबत होती, कोण मोहिनी आणि गणेश पाण्यात. त्यांना पाणी आवडतं हत्तीला खूपसं. आणि डुंबता डुंबता काय झालं, अण्णा परत आला लेकीच्या मायेनं, कळपाला थोडं बाजूला ठेवून आला की आज हिला आता आपण चल बाहेर राहू दे आता म्हणतो ना, चल आता झालं. आणि तो गाफील ठरला, ती काय यायला तयार नाही, कारण तो तरी येऊ देत होता त्याच्याकडे. आणि अण्णा मग थोडा वेळ कंटाळून मग एक सागा झाड होतं त्याला ते पुढं ती साल खायला लागला. सागाची साल त्याला खातो कधी कधी तो. आणि तो गाफील राहिला. आणि तेवढ्या त्या पुढच्या बाजूनं ती कधी गणेश आणि मोहिनी बाहेर पडली कुणास ठाऊक. आणि अण्णा गाफील असताना सर गणेशनं पाठीमागून त्याच्यावर चार्ज केला. आणि पाठीमागचा चार्ज धोकादायक काय, तिथं गुप्तेंद्रिय असतं त्याचं, त्याला जोरदार सोळा सर बसला असावा. आणि अक्षरशः बंदुकीच्या गोळीसारखा अण्णा जे पळत सुटला एका ठोक्यामध्ये, की त्यानं तो तिलारी बेळगाव रस्ता आपला दोडामार्ग जाणारा क्रॉस करून 9:30 वाजता सर तो चंदगडला पोहोचला सकाळी. त्यानंतर हळूहळू गणेश त्या कळपाच्या पाठीपाठ मागावर सुटला. आणि ह्यात फायदा कसा झाला सर, अण्णा गेला ते गेला, ओंकार अचानक प्रौढ झाला का बाप नाही. आणि हा तर आपल्या कळपावर त्याला कळत होता आता की हा आपल्या कळपात आपली बहीण घेऊन गेला, आपल्या कळपावर चार्ज करणार. तो आपली आई 2 पिल्लं घेऊन शाण्यासारखा वागायला लागला. पूर्वी तो काय व्हायचा, लांब जायचा कळपापासून, खाऊन यायचा परत यायचा. तो बाबा त्याला मारायचा, परत माझ्या हुडवायचं, अक्षरशः सोडीनं बडवायचा त्याला, बोलवून घेऊन 2 वेळा चित्कारायचा. आला तर ठीक आहे, 3ऱ्या वेळी जर आला ना सोंडीनं मारायचा त्याला, आई मारायची त्याला सोंडीनं, म्हणजे जर लांब जाऊ नको कळपापासून. आणि ह्यो पुढं म्हणजे गणेश आपला ओंकार बारक्या आपल्या आईला पिल्लांना घेऊन पुढे, आणि ह्यो पाठोपाठ. याला संधी होती की आता ह्या कळपाचं स्वामित्व आपल्याला मिळणार, मुलगी ताब्यात आहे, आता बाबा पळून गेलाय, आता येणार नाही. त्याला माहिती वाटलं होतं आपण पक्क मारलंय त्याला. त्याचा पाय सर बऱ्याच वेळा लंगडा झाला होता अण्णाचा. आणि वरती तो बऱ्याच दिवस झाला तो खाली आलाच नाही. तो चंदगडमध्ये फिरला, आजऱ्यामध्ये फिरला, पण आंबोलीकडे आला, ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे ना त्या एरियात थांबला. त्यानं खाली झाडच केलं नाही अण्णाने, घाबरला तो. त्याला म्हणजे काय म्हणतात ना, एकदम लागलं, चुकीच्या ठिकाणी लागलं त्याला. आणि हा पुढे तो पाठी. आणि सर एक दिवस रात्री शिरवळ म्हणून गाव आहे तिकडे दोडामार्ग मध्ये, रात्री 1:30 वाजता बरोबर त्या गणेशनं मोहिनीला घेऊन समोर आला त्या कळपात, घुसलाच, घुसखोरीच केली, डायरेक्ट घुसखोरी केली. घुसखोरी केल्यानंतर सर असं एवढा आवाज झाला, ती पिल्लं घाबरली, बिथरली, एवढी बिथरली. कारण त्या पिल्लाने त्याला मार खाताना बघितलं होतं ना आपल्या बाबाचं भांडण झाल्यानंतर, आणि ती ओळखतात कुणी मारले ते. आणि गणेशचा त्या ओंकारचा नाईलाज झाला आणि गणेशनं बरोबर सत्ता ताब्यात केली. आणि त्यानंतर सर 3 महिने 2 ते 3 महिने त्यानं सक्तीनं कुटुंबावर स्वामित्व ठेवलं आपलं, सक्तीनं. आणि नंतर काय केलं सर, त्या लक्षात आलं की आज ना उद्या हा ओंक्या मला धोकादायक ठरणार आहे. त्यानं त्याला कळपातून बाहेर काढायला चालू केलं. आणि त्याला कळपातून हाकलत बरोबर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याला जोडामागून सावत्र ढाकळून घातलं. मग दमदाटी केली, मारली, हे काय रेकॉर्ड नाही. गेला तो तिकडे निघून गेला. तो मादी म्हणजे त्याची मोहिनी, माई, 2 पिल्लं आणि हा यानं स्वामित्व स्वतःकडे ठेवलं, अबाधित ठेवलं. आणि 2-3 महिन्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये ओंकार परत आला. डिपार्टमेंटनं गोव्यात गेला, दंगा झाला, पकडणार होते, मग लोकांचा विरोध झाला, उपोषण झाली. ओंकार पुन्हा इकडे आला, कुठे आपल्या कळपाकडे आला. पण तो कळपात येत नव्हता, कारण गणेशची भीती होती त्याला. अंतर ठेवून जवळपास राहायचा. आणि हे असंच त्यांचं बरेच दिवस चालले. मग तू कधी आता हत्ती सर कसं एकदा बाहेर पडताना एकदा येतात, गेल्यानंतर ठरवतात ती एक अर्ध्या तासाभरात तुम्ही आवरायचं आणि आपण इथं परत ह्या वाटेनं परत जायचं, असं त्यांचं प्लॅनिंग असते सर. केल्यानंतर एक इथं खायला लागलाय, तिथं खायला लागलाय, असं खाणं चालू होतं. आणि हळूहळू गणेशकडे त्याने शरणागती पत्कारली. त्या लक्षात आलं ओंकारला की बाबा आपण बाहेर गेलो तर आपल्याला धोका आहे, डिपार्टमेंटवाले गप बसत नाहीत, पब्लिक गप बसत नाही, त्याच्यामुळे आपण आता नाही, बाप नाही तर नाही, असू दे तिकडे आपल्या भावंडांच्यात राहूया. पण तो त्याच्याशी काहीतरी समझोता करून अलिप्त असं नका पण राहत होता त्या कळपासोबतच असा राहायचा. आणि हा अण्णा म्हणणारा वरतीच अण्णा लंगडत होता सर, 2-3 महिने अण्णा लंगडत होता. त्याला जसं आपण म्हणतो ना इथं कुठे लागला असेल त्याला जोरा, लंगडत होता. आणि आत्ता लास्ट सांगतो तुम्हाला इव्हेंट घडला की फेब्रुवारीच्या 2nd वीकमध्ये
अण्णा खाली उतरला. अण्णा 2 वेळा खाली उतरला पण परत वर आला. आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या साधारण 10 काय 11 तारखेला अण्णा त्या कळपात घुसल्यानंतर काय काय झालं कुणास ठाऊक. त्यानं काय मारलं नाही, पण अण्णाचा तो रुद्रावतार बघून ना, अण्णा जाताना जी झाडं मोडत जे गेला का त्या कळपामध्ये, गणेशनं जो पोबारा केला, गणेश आता एकटाच आहे. आणि मोहिनी त्याचा बारक्या म्हणजे त्याचा तो ओंकार, माई, सोंगट्या आणि पिल्लू. आता अण्णा स्वतःच घेऊन केर जे गाव आहे, केर भेकुर्ली ज्याला म्हणतो आपण, तोडामामध्ये, तिथं आता ते सुरक्षित आहे. आणि गणेश जो आहे तो उमगाव झांबऱ्यामध्ये आहे. म्हणजे पुन्हा एकदा अण्णांना आपलं स्वामित्व आपल्या कळपावर घेतलं. म्हणजे जे म्हणतो ना आपण की लय अवघड आहे गड्या उमगा या बापर, त्या बापानं स्वतःच त्याच्या मुलाला बी परत कळपात आणला. आपली मुलगी जी बाहेर गेली होती कुठे, तर ती आता त्याच्या कळपात आहे. सध्या तो त्याचं कुटुंब अण्णाचं आजच्या घडीला एकदम सुखी समाधानी आणि एकत्र आहे. आणि गणेश पुन्हा एकदा जसा तो उपरा होता तो पुन्हा बाहेर गेला. पण तोटा असं वाटतंय कदाचित ह्या कालावधीमध्ये गणेशकडून मोहिनी गर्द झाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिच्या ज्या बॉडी लँग्वेजवर बघता तिचं पोट वगैरे मोठं झालंय, त्यामुळे कदाचित ती झाली असेल अशी शक्यता वाटते. बरं, आता एवढ्या सगळ्या ह्याच्यात हत्ती हल्ला कधी करतो माणसावर, हे कसं म्हणजे हल्ला न करणारा हल्ला करणारा किंवा हल्ला कधी करतो माणसावर? हल्ला सर एकदा करतो, त्याला खायला नाही दिलं तर हल्ला करतो, एक विषय आहे. आणि कळप जर असेल आणि त्यांच्या पिल्लांना जर तुम्ही डिस्टर्ब केला तर हत्ती खूप आक्रमक होतो. मग तुम्हाला म्हटलं तसं कुटुंबस्थळ आहे तो. जर त्याच्या पिल्लांना जर तुम्ही पिल्लं जर ओरडलं, कणलं तर त्याला लय राग येतो, प्रचंड राग येतो. मग न आक्रमक असणारी माई देखील, एरवी शांत असणारी माई देखील वाऱ्यासारखी अंगावर येते, धावून येते. मात्र म्हणजे साधी कोंबडी देखील त्या पिल्लासाठी टोचते. म्हणजे आता हत्ती आहे, बलदंड आहे. आणि मदमस्त अवस्थेमध्ये सर खूप धोकादायक असतो. मदत चढतो त्याच्या डोक्यावर, मग त्याला दुसरं सुचत नाही, तो असा शोधातच असतो दुसऱ्या कळपाच्या. मग त्या दरम्यानच्या काळात त्याला डिस्टर्बन्स नको असतो. आणि त्यात कोण समोर आलं कोण नाही, मारतो मग गाड्या उडवतो. ज्यावेळी हत्ती गाड्या बिड्या उडवायला लागला ना सर, सावर माल नुकसान करायला, की ओळखायचं तो मदमस्त अवस्थेमध्ये आहे. मग त्याला तुमचा काही सुचत नाही, त्याला तो मारणार म्हणजे मारणार, कुणाला मारणार, माणसाला मारणार. आणि माणसाचा प्रचंड राग आहे त्याला माणसाचा, कारण दुसरा कुठलाही प्राणी त्याला डिस्टर्ब करत नाही सर. पण आता एवढं तुम्ही सगळं सहवासात सगळं राहिल्यानंतर बाबा इतक्या सहवास आहे म्हणून हत्तीच्या जवळ जाण्याचं धाडस कधी आपण नाही सर. सुरक्षित अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. किमान 100 मीटर, म्हणजे ते किती झालं म्हणजे त्या संदर्भात 100 ते 50 मीटर तरी सर हत्तीपासून दूर राहणं गरजेचं आहे. कारण त्याच्या 4 पावलात तो आपल्यावर पोहोचू शकतो. तो स्लो वाटतो आपल्याला, स्लो नाही, तो खूप फास्ट आहे. त्याच्या पायामध्ये आता मी माग काही या संदर्भात लिहिलं होतं, काही वन अधिकाऱ्यांचे बोललो ते बाबा हत्तीपासून सुरक्षित कसं राहायचं, तर उतारानं पळायचं. हत्तीला उतारानं पळता येत नाही म्हणतात, चढानं तो वेगानं पळतो. कसा काय त्या संदर्भात काय म्हणजे त्याचे? ते ठीक आहे, एक पर्याय म्हणून आपण निवडू शकतो. पण असं काही नाही सर. तीव्र उताराला सर तो ढुंगणानं, आपण ढुंगण म्हणतो ना, ढुंगणानं घसरत खाली येतो. आणि इतर प्राण्यापेक्षा वेगळं काय सर, त्याचा पाठीमागचा पाय दुडतो. कुठल्याही दुडतो माणसासारखा. इतर कुठल्याही वाईल्ड लाईफ मध्ये पाठीमागचा पाय दुडत नाही, फक्त पुढच्या पायालाच त्याला इथं हे असतं. पण तो चढानं वेगानं पळतो ना, चढानं वेगानं पळतो, उताराला की पळतो. पण ऍज कम्पेअर टू दोघांमध्ये उताराला पळलेलं चांगलं. पर्याय 2 आहेत आपल्याकडे, एक चढ आहे, एक उतार आहे. तर त्याच्यावेळी आपण उतार निवडलेला चांगला. ते सुरक्षित नाही आहे फारसं, पण चांगला आहे. त्याला जरासं ते धावायला कठीण आहे त्याला. म्हणून अनेक करता येईल सर, की आपल्या अंगावरचं काय हत्यार असेल, बॅटरी असेल, किंवा एखादे कपडे असतील, काय असतील, जॅकेट असेल किंवा छत्री असेल, ते टाकावं. मग त्याचं थोडंसं डायव्हर्ट होतो. समजा साप अंगाला तर आपण काय करतो, एखादं काय ते चप्पल वगैरे टाकतो, मग तो तिकडे थोडा डायव्हर्ट होतो. तो एक फायदा की त्याला तो भयानक चार्ज करतो. ती बॅटरी गावली ना, तोडून फोडून त्याचा बुकना करून टाकतो रागानं. मग तेवढ्या वेळात तुम्हाला संधी मिळते की तिथून एस्केप व्हायला, तिथून व्हायला. आणि सुरक्षित अंतर ठेवणं हेच सगळ्यात मोठं त्याच्यामधलं सुरक्षेचं कारण एवढंच आहे. आपण अंतर सुरक्षित ठेवणे आणि त्याच्या कानाकडे सर एक लक्ष ठेवावं, जर शक्य असेल दिसत असेल तर. त्याचे कान जर सॉफ्टपणे असे डुलत असतील, हालत डुलत, तर त्याला घाबरायचं कारण नाही. तो रिलॅक्स आहे असं वाटतं, असा मान हलवत वगैरे खात असतो. आणि जर त्याचे कान जर त्यांना असे ताटत ठेवला, की ओळखायचं की हा चार्ज करायच्या
तयारीत आहे. त्याचा तो पोझिशन आहे त्याची. हम्म. किंवा चित्कार देतो तो, आवाज देतो, बाबा आता बास झाला, हम्म. बाम वाजवायचे नाही, तुम्ही घबराणार नाही. हम्म. किंवा झाडाचं मोठीच्या मोठी फांदी मोडतो, हम्म. फांदी अंगावर फेकतो, हम्म. माती अंगावर उडवतो रागांना, हम्म. चित्कारतो, पायानं माती उकरतो. अशा 2-3 घटना बघितल्या ना की आपल्याला कळतं की हा आता त्या मनस्थितीमध्ये नाही आहे. अशा 2-3 गोष्टी जर केल्या नसतात तो एवढासा काय आपल्याला जीवितास हानी होण्या एवढा काय आक्रमक राहणार नाही. तर खूप म्हणजे हत्तींच्या संदर्भात जाणून घ्यायला किंवा त्यांच्या आठवणीसाठी खूप गोष्टी तुम्ही सांगू शकाल आणखी. तर मला वाटतं आज जे काही गोष्टी सांगितल्या एकूण हत्तींच्या संदर्भात, हत्तींचं जीवनशैली, हत्तींच्यातला संघर्ष, हत्तींचा माणसांशी असलेला संबंध, या सगळ्याबद्दल खूपच इंटरेस्टिंग होतं. तर तुम्ही इथं आलात महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओमध्ये आणि ही सगळी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.